शेतीत उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर करतात. सुरुवातीला याचा चांगला परिणाम दिसतो, परंतु दीर्घकाळाच्या वापरामुळे मातीची गुणवत्ता हळूहळू कमी होत जाते. यामुळे जमिनीच्या नैसर्गिक सुपीकतेवर परिणाम होतो आणि शेतीचे भविष्यातील उत्पादन धोक्यात येते. रासायनिक खतांचा मातीवर होणारा परिणाम. रासायनिक खतांमुळे मातीतील सूक्ष्मजीव, सेंद्रिय पदार्थ आणि गांडूळ खताचे प्रमाण कमी होते. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही पोषक अन्नद्रव्ये आवश्यक असली तरी यांचा अतिवापर मातीतील इतर सूक्ष्म पोषक घटक नष्ट करून टाकतात. मातीला आवश्यक असलेली आर्द्रता टिकून राहत नाही, त्यामुळे पिकांना पाणी कमी मिळते आणि उत्पादन घटते. वाळू, गाळ आणि चिकण मातीचे प्रमाण असंतुलित होते, ज्यामुळे मातीची धारण क्षमता आणि संरचना खराब होते. काही रासायनिक खते जमिनीत आम्लता वाढवतात, त्यामुळे पोषक घटक झपाट्याने कमी होतात आणि जमिनीचा समतोल बिघडतो. सुरुवातीला उत्पादन जरी वाढले तरी नंतर मातीची सुपीकता घटते आणि परिणामी पीक उत्पादन कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. यावर उपाय काय? सेंद्रिय खतांचा वापर वाढवा. कंपोस्ट, गांडूळ खत, शेणखत आणि हरित खतांचा जास्त वापर करा. मिश्र पद्धतीचा अवलंब करा. सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर ठेवा. माती परीक्षण करा. जमिनीच्या pH आणि पोषक तत्वांचे प्रमाण समजून घेऊन योग्य प्रमाणात खत वापरा. आंतरपीक आणि पीक बदल पद्धती वापरा. विविध पिकांचे फेरपालट केल्यास मातीतील पोषक तत्वांचा समतोल राखला जातो. रासायनिक खतांचा अतिवापर हा तात्पुरता फायदा देतो, पण दीर्घकाळासाठी जमिनीच्या सुपीकतेला धोका निर्माण करतो. अशाच काही माहितीसाठी किसान राजला बघत राहा.